हे बघा, आता हा जर प्रॉब्लेम आपल्याला करायचा असेल, टॅलीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की कुठलाही प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर 3 स्टेप्स आहेत, लक्षात ठेवा. पहिली स्टेप आहे कंपनी क्रिएशन, सेकंड स्टेप आहे लेजर क्रिएशन आणि थर्ड स्टेप आहे एंट्री. ठीक आहे. मॅन्युअली प्रॉब्लेम सोडवायचा असेल तरी तेच आहे. ट्रान्झॅक्शन समजून घ्यायचंय, त्याच्यानंतर कुठले दोन त्याच्यामध्ये अकाउंट हेड्स तयार होतात ते बाजूला काढायचे, म्हणजे लेजर बाजूला काढायचे. त्याच्यानंतर त्याचा आपल्याला टाईप ओळखावा लागतो आणि त्याची एंट्री करावी लागते. सेम प्रकार असाच आहे. ठीक आहे. टॅलीचा उपयोग काय आहे तर ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं, दुसरा काय उपयोग नाही आहे टॅलीचा, बरोबर. आता हे करताना आपल्याला 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की ते ट्रान्झॅक्शन कुठलंही वाचलं आपण की त्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपलं अकाउंटिंग सिस्टीम ही डबल एंट्री सिस्टीम आहे. कशी आहे? डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय तर एक डेबिट तर ऑब्विसली दुसरं लगेच क्रेडिट, किंवा असं कधीच नाही होते की एकच डेबिट किंवा एकच क्रेडिट. जे डेबिट ते क्रेडिट. म्हणजे ज्यावेळेस थोडक्यात एकदम सिंपल समजून घ्यायचं डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय तर समजा यानं त्याला माल विकला तर याच्या दृष्टीनं काय झाली सेल झालं, त्याच्या दृष्टीने ते परचेस झालं. म्हणजे काय झालं व्यवहार एकच पण एंट्री डबल. ठीक आहे, त्याला डबल एंट्री सिस्टम म्हटली जाते. तर हे सिंपल ट्रान्झॅक्शन्स आहेत. हे अटीच्या अटी ट्रान्झॅक्शन्स कशा पद्धतीने केले जातात कंपनी क्रिएशन पासून ते व्हाउचर एंट्री पर्यंत आपण पाहू. व्हाउचर एंट्रीचे रूल्स पण तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत, कोणतं व्हाउचर कशासाठी वापरायचं ते नीट व्यवस्थित सगळं पाठच करायचं. पाठ करायचं म्हणजे ते प्रॅक्टिस करून करून होतं, असं स्पेशली पाठ करत असायची गरज नाही. आता समजा हाच प्रॉब्लेम जर आपल्याला टॅलीमध्ये करायचा असेल तर आपल्याला कशा कशा स्टेजने करावं लागेल ते सगळं आपण स्टेप बाय स्टेप पाहू. आता पहिलं ट्रान्झॅक्शन काय इथं सांगितलंय, हे डेट इग्नोर करा, डेटचा विषय सोडून द्या, कारण आपण एज्युकेशनल मोड वापरतो. एज्युकेशनल मोडमध्ये डेट आपल्याला टाकता येत नाहीये. ठीक आहे, बाकी सगळं व्यवस्थित होतं. डेट त्यात 2 टाकता येतात, जास्त टाकता येत नाहीत. ठीक आहे, तर त्यामुळे ह्या डेट सोडून द्या. आपल्याला महत्वाचं काय आहे पुढचं हे ट्रान्झॅक्शन. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये काय सांगितले, स्टार्टेड बिझनेस बाय इंट्रोड्युसिंग कॅश ₹15,000, लॅपटॉप ₹25,000, फर्निचर ₹10,000. कुठलाही बिझनेस चालू केला की जी केली गेलेली गुंतवणूक असते ती त्याचं कॅपिटल असते. जेवढं तुम्ही गुंतवणार ते त्या आणि दुसरं कॅपिटल. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपल्याला हे ट्रान्झॅक्शन किंवा हे रेकॉर्ड करायचंय तर त्यासाठी पहिलं काय करणार आपल्याला टॅली ओपन करायला लागेल. टॅलीचं आपण कुठलं व्हर्जन वापरतोय टॅली प्राईम. ठीक आहे, अशा रीतीनं टॅली प्राईम ओपन करून घ्या. ठीक आहे, इथे आलं की तुम्हाला काय म्हणायचंय कंटिन्यू इन एज्युकेशन मोड. तुमचं हे ओपन होईल. सिंपल आहे इंटरफेस, काही अवघड नाहीये. टॅली एकदम सोपं सॉफ्टवेअर आहे. आता इथं तुम्हाला पहिलं काय करावं लागणार कंपनी क्रिएट करावी लागणार. कंपनी क्रिएट करण्याच्या 2 पद्धती आहेत. तुम्हाला दोन्ही सांगतो, तुम्हाला जी योग्य जी सोपी वाटते ती तुम्ही वापरू शकता. इकडे कंपनीमध्ये जा. कंपनीमध्ये गेलात की ते तुम्हाला क्रिएट कंपनी नावाचा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक केलं की पुढे एक फॉर्म ओपन होतो. त्या फॉर्म मध्ये फक्त माहिती भरायची, तुमची कंपनी क्रिएट होते. कंपनी क्रिएट केल्याशिवाय आपण टॅलीत काम करू शकत नाही. हा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर दुसरा एक प्रकार इकडे कंपनी नावाचा वरती मेनू दिसतोय, तिथे जाऊनही तुम्ही या ठिकाणी क्रिएट या पर्यायावरती क्लिक केलं की कंपनी क्रिएट करता येते. तिथेही जरी केलं तरी तुम्ही परत तिथेच जाणार आहे. समजा मी याला एस्केप करतो, त्यातनं बाहेर आलो आणि आता मी इथे याच्यात गेलो, तुम्हाला क्रिएट नावाचा ऑप्शन लगेच ऍक्टिव्ह दिसेल. त्याच्यावरती क्लिक केलं तरी सुद्धा तुम्ही डायरेक्ट त्या फॉर्मवर जाणार आहे. आणि शॉर्टकट वापरायचा असेल त्याच्यासाठी Alt F3 हा शॉर्टकट आहे. तुम्ही Alt दाबून F3 दाबलं तरी सुद्धा कंपनी क्रिएट करते. म्हणजे असे 3 टाईप आहेत. कुठलाही टाईप तुम्ही वापरू शकता, तुमच्यावरती जे डिपेंड आहे, जे तुम्हाला फास्ट मध्ये काम करता येईल ते. त्यानंतर इथे कंपनी नेम. कंपनी नेम मध्ये तुम्हाला जे काही कंपनी क्रिएट करायची, कशासाठी करायची ते टाका. शक्यतो काय करा की जे इथे तुम्हाला फाईलमध्ये किंवा आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल तेच वापरा. म्हणजे तुम्हाला कंपनीला नाव काय द्यावं, कसं द्यावं, सगळे आपल्या असाइनमेंट त्याच स्वरूपाचे सगळे डिटेलमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला त्या त्या असाइनमेंटमध्ये त्याप्रमाणे करायचं. आता थोडक्यात काय तरी अनुप एंटरप्राइजेस नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, त्याचं आपल्याला हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. तर मग आपल्या कंपनीचं नाव काय येणार अनुप एंटरप्राइजेस. ठीक आहे, ते अनुप एंटरप्राइजेस इथं टाईप करा. मेलिंग नेम, त्याच्यानंतर जो काही ऍड्रेस असेल दिला असेल ऍड्रेस तर टाका, नसेल तर तुम्ही मॅन्युअली असा टाकू शकता तुम्हाला जो पाहिजे असेल तो. ठीक आहे, आणि डेटा एंट्रीचं स्पीड पण वाढवा. जेवढं तुम्ही फास्ट काम कराल तेव्हा तुम्हाला पुढे जॉबसाठी चांगल्या ओपनिंग मिळतील. नुसतं येऊन उपयोग नाहीये. त्यानंतर स्टेटमध्ये आलात की ते स्टेट तुम्हाला चूज करायला मिळेल.
त्यातनं बरोबरचे चूज करा. इथे पिनकोड आहे, तो पिनकोड टाका. म्हणजे फॉर्म मध्ये जी जी माहिती आहे ना ती जस्ट तुम्हाला काय करायची, फिलअप करायची. ठीक आहे. त्यानंतर हे इयर बिगिनिंग, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तुम्हाला लोकांचं विनाकारणच कन्फ्युजन होतं. हे लक्षात ठेवा, कुठलंही फायनान्शियल इयर याच्यावरच कंपनीचं सगळ्यात महत्वाचं पुढचं डिपेंड आहे. आपल्या इंडियामध्ये फायनान्शियल इयर हे 1 एप्रिलला चालू होतं आणि 31 मार्चला संपतं. हा आपल्या फायनान्शियल वर्षाचा, आर्थिक वर्षाचा नियम आहे, हे लक्षात ठेवा. मग आजच्या डेटचा जर विचार केला, जसं आता आजची डेट आहे काय, 25 ऑगस्ट 2026 ही डेट आहे, तर 25 ऑगस्ट 2026 फायनान्शियल इयर चालू कधी होणार आहे? 1 एप्रिल 2026 ला चालू होणार आहे. मग इथं ती 1 एप्रिल 2026 टाका. मग आता बुक्स बिगिनिंग फॉर्म काय आहे? तर बुक्स बिगिनिंग फॉर्म म्हणजे काय, तर ऍक्च्युली तुम्ही अकाउंटिंग कधीपासून चालू करता त्याला म्हणतात बुक्स बिगिनिंग फॉर्म. म्हणजे जर तुम्ही ऑगस्टमध्ये कंपनी चालू केलेली असेल तर तुमचं अकाउंटिंग कधीपासून होईल? ऑगस्ट पासूनच होईल, बरोबर. पण आता आपल्याकडे डेटचा इश्यू असल्यामुळे आपण काय करतोय, वरचीच डेट खाली इथं यूज करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर करन्सी सिम्बॉल काय आपला, तो इथे सेट करायचा आहे. बाकी ॲज अ डिफॉल्ट हे सगळ्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही वाचूनही तुम्हाला समजतील. नाही समजल्या तर नंतर मला विचारा. ऍक्सेप्ट यस केलं की ऑटोमॅटिकली आपल्या 1 एप्रिल 2026च्या फायनान्शियल इयर साठीच कंपनी क्रिएशन आपण केलेलं आहे. ठीक आहे. एकदा कंपनी क्रिएट झाली की तर तुम्हाला लगेच मेसेज दिसतो, कंपनी क्रिएटेड सक्सेसफुली, आणि इथे तुम्हाला फीचरची विंडो दिसते. फीचरची विंडो फार महत्वाची आहे. याच्यात जे जे ऍक्टिव्हेट करणार त्याप्रमाणे आपल्याला तिकडे अकाउंटिंग करता येतं. सध्या आपण फक्त जनरल एंट्री करायला शिकतोय, म्हणून पहिलंच ऑप्शन यस ठेवा, बाकी सगळे ऑप्शन नो ठेवा. म्हणजे तुमचंही जम्बलिंग होणार नाही आणि हे नंतर आपण पुढे पुढे एक एक असाइनमेंट घेत घेत एक ऑप्शन ऍक्टिव्हेट करत करत पुढे ते घेणारच आहे. त्या टॉपिकवरती तुम्हाला सांगितलं जाईल की आता हे असं करायचे, या प्रकारची एंट्री करायची, तर हा ऑप्शन यस करावा लागतो, मग आपण टॅलीत काम करू शकतो. सध्या आपण जनरल एंट्री करतोय. जनरल एंट्री अकाउंटिंगचा पार्टच आहे, म्हणून मेंटेन अकाउंट फक्त यस ठेवलंय, बाकी सगळं नो ठेवलंय. ठीक आहे. या ठिकाणी सगळ्यात शेवटी ऍक्सेप्ट यस. प्रत्येक टप्प्यावर टॅली तुम्हाला ऍक्सेप्ट यस विचारतो. इथं टॅलीत सेपरेट सेव्ह करत बसायची गरज लागत नाही, सिंपल एकदम. ठीक आहे. आता इथे तुम्ही यस केलं की तुमची कंपनी क्रिएट झाली. कंपनी क्रिएट झाली की इथं तुम्हाला या इन्फॉर्मेशन विंडोमध्ये दिसायला लागते, अनुप एंटरप्राइजेस नावाची कंपनी ओपन आहे. सध्या जर तुम्ही ह्या युजर इंटरफेसकडे लक्ष दिलं तर तुम्हाला असं दिसतंय, एबी अँड कंपनी नाव पण दिसतंय, अनुप एंटरप्राइजेस पण दिसतंय. टॅली हे मल्टीटास्किंग ऑपरेटिंग वरती काम करणारं सॉफ्टवेअर आहे. एकाच वेळी आपण 2-2, 4-4 कंपन्यांवरती सुद्धा काम करू शकतो. आणि कंपनी हा शब्द म्हणजे फाईल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. टॅलीमध्ये फाईलला कंपनी म्हटलं जातं. आता इथे तुम्हाला कुठली कंपनी ओपन आहे ती जी बोल्ड लेटर मध्ये असेल ती, त्यामुळे नीट काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं. इथं जर चुकून नुसतं तुम्ही याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला कळणार पण नाही. आता आपण एबीएन कंपनीमध्ये गेलो, तुम्ही इकडे जे एंट्री करणार त्या जाणार एबीएन कंपनीमध्ये, आणि रिपोर्ट करायला जर गेला तर अनुप एंटरप्राइजेसचा परत तो काही एंट्री इकडे काही एंटर तिकडे, तर ती गडबड होऊ शकते. मग अशा वेळी जर तुम्हाला वाटलं एकतर ही कंपनी मला इथं नकोच आहे, तर तुम्ही काय करू शकता, इथे आपल्याकडे कंपनीमध्ये जाऊन शट नावाचा एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती जा. इथे जाऊन तुम्हाला कुठली कंपनी नको आहे, जेवढ्या कंपन्या ओपन असतील तेवढी लिस्ट इथं दिसत राहील. आता एबी कंपनी नको आहे तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा, एबी कंपनी बंद झाली. आता तुमच्याकडे कुठली कंपनी राहिली? फक्त अनुप एंटरप्राइजेस. तुमचं जम्बलिंग व्हायचं पण काही विषय नाही. त्यानंतर इकडे उजव्या बाजूला जे दिसतंय याला गेटवे ऑफ टॅली म्हणतात. या गेटवे ऑफ टॅलीमध्ये या सगळ्या कमांड्स आहेत. ज्या ज्या फीचर्स आपण ऍक्टिव्हेट करणार त्यानुसार इकडे त्या कमांड्स ऍक्टिव्हेट होतात. आता तुम्ही जर क्रिएट मध्ये जाऊन बघितलं तर तिकडे आपण एकच फीचर केस ठेवल्यामुळे इथे बाकीच्या गोष्टी सगळ्या स्किप झालेल्या आहेत. म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक एक टप्पा शिकत गेलात ना की तुमचंही जम्बलिंग होणार नाही, तुम्हाला इथे समजायला सोपं जाईल. कारण इथं जर तुम्ही बघितलं शो मोर, तर खूप सारे इनएक्टिव्ह एवढ्या गोष्टी, क्रिएटमध्ये एवढ्या गोष्टी, एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला 1 बाय 1 शिकायच्या. ठीक आहे. तर एक एक आपण शिकू. त्यामुळे त्यासाठी एकदम सिंपल प्रोसेस लक्षात ठेवा की जे आपल्याला फीचर लागते तेवढंच ऍक्टिव्हेट ठेवायचं, म्हणजे तेवढ्याच कमांड इकडं राहतात. ठीक आहे. आता टॅली प्राईम मध्ये खूप सोप्या पद्धतीनं मेनू डिझाईन केला गेलेला आहे. त्याच्या अगोदर टॅली ERP जे होतं त्याच्यामध्ये क्रिएट होतं, अल्टर होतं, परत शटसाठी वेगळ्या कमांड्स होत्या, आणि प्रत्येक केसवरती समजा आता इथे हे मास्टर पाहिजे, मास्टर, ट्रान्झिशन, युटिलिटीज, रिपोर्ट, एवढ्यातच टॅली अख्खं बसवले गेलेलं आहे. पहिलं त्यात याचे अकाउंटिंगचे मास्टर्स वेगळे होते, इन्व्हेंटरी मास्टर्स वेगळे होते, सगळे वेगळे होते. आता काय केलंय त्यांनी, मास्टर्स जे आहेत ना सगळे एकाच अंडर आणले. तुम्हाला मास्टर्स बनवायचे आहेत तर तुम्ही क्रिएट मध्ये जा,
आणि मास्टर्स म्हणजे काय तर लेजर वगैरे याला आपण मास्टर्स म्हणतो. आता मला जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर मला पहिलं काय करावं लागेल, तर या प्रत्येक ट्रान्झिशन मध्ये जे जे लेजर्स लागतील ते लेजर्स क्रिएट करावे लागतील. म्हणजे पहिली स्टेप आपली याची कंप्लीट झाली कंपनी क्रिएशनची. आता दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला काय करावं लागतील, लेजर क्रिएट करावं लागते. मग इथे तुम्ही क्रिएट मध्ये या. इथे तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिला ऑप्शन असतो ग्रुप. ग्रुप आपल्याला 99% तयार करावे लागत नाहीत, पण काही केसमध्ये लागतात. ठीक आहे. आता ग्रुप काय आहे, तो ऑलरेडी तुम्हाला तो चार्ट लिहून दिलेला ते ग्रुपचा. टोटल आपल्या टॅलीमध्ये 28 ग्रुप आहेत, बरोबर. त्यातले 15 मेन ग्रुप आहेत, 13 सब ग्रुप आहेत. कोणत्या अकाउंटला कोणता ग्रुप वापरावा याचा चार्ट ऑलरेडी तुम्हाला दिलाय आणि तो नीट लक्षात ठेवा. त्याच्यावरच डिपेंड आहे. तुम्ही एकदा ग्रुप चुकलात तुमचा रिपोर्ट चुकणार. टॅलीमध्ये 10% काम आपलंय, 90% काम स्वतः टॅली करतंय. तुमच्या 10% तुम्ही चूक केली, तुमचा 90%चा रिपोर्ट अख्खा चुकणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं महत्वाची गोष्ट ती आहे. त्याचं कारण काय, तर समजा जर तुम्ही एखादा अकाउंट बनवलं आणि त्याला चुकीचा ग्रुप घेतला, कारण बॅलन्स शीटमध्ये 2 प्रकार असतात. एक असते लायबिलिटीज, एक असतं ऍसेट. आणि ते ऍसेटला पाठवायचे का लायबिलिटीजला पोस्ट करायचे, टॅली कशावरून ठरवतो, तुमच्या ग्रुपवर. आणि टॅलीला काही कळत नाही की तुम्ही समजा एखादा अकाउंट घेतला आणि त्या अकाउंटला ग्रुप दुसरा दिला, तर त्याला तो नाही म्हणणार अरे ह्या अकाउंटला हे ग्रुप नाही झालं. ते तुम्ही जो द्याल तो ऍक्सेप्ट करणार आणि त्याच्याप्रमाणे तो त्याचं ते पोस्टिंग करणार. त्याच्यामुळं टॅलीमध्ये अकाउंट आणि ग्रुप हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत, मी आज तुम्हाला या सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित समजून सांगितल्या की किमान 4-5 प्रॉब्लेम त्याच्यावरती व्यवस्थित सोडवा तुम्ही. एकदा तुमच्या ट्रान्झिशन्सच्या जनरल एंट्री लक्षात आल्यात ना की मग पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या सोप्या होत जातील. कारण प्रत्येक वेळी तुम्हाला ट्रान्झिशनच करायचे, पण त्याचा वे फक्त थोडासा वेगळा वेगळा असणार आहे. त्यामुळे ट्रान्झिशनच्या जनरल एंट्र्या करणं हे अतिशय महत्वाचं आहे, टॅलीची पहिली पायरी. ठीक आहे. आता आपण काय करणार, मग ग्रुपला स्किप करून कशात जाणार, डायरेक्ट लेजरमध्ये जाणार. लेजरमध्ये गेलात की लेजरचा फॉर्म ओपन होईल. आता हे ट्रान्झिशन आहे, हे ट्रान्झिशन मध्ये काय काय लागतात ते लेजर आपण पटापट तयार करू. आता मी तुम्हाला ओरलीच दाखवतो. आता याच्यामध्ये पहिल्या ट्रान्झिशन मध्ये काय सांगितलंय की आपण कॅश गुंतवली, लॅपटॉप गुंतवलाय, फर्निचर गुंतवलं आणि बिझनेस चालू केलाय. म्हणजे याच्यात आपल्या या ट्रान्झिशन मध्ये 4 लेजर तयार होतील. कुठले कुठले, एक कॅश अकाउंट, दुसरं येईल लॅपटॉप अकाउंट, तिसरं येईल फर्निचर अकाउंट आणि चौथं येईल कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. मग आता हे सगळे लेजर्स आपण 1 बाय 1 बनवून घेऊया. ठीक आहे. पहिलं काय, कॅश अकाउंट. आता कॅश अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे 2 अकाउंट टॅलीमध्ये स्वतः कंपनी तयार केली की तयार केले जातात, आपण बनवायचे नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे पहिलं तर ट्रान्झिशन आपलं लेजर आपलं झालं. दुसरं काय येणार आहे आता आपल्याला, फर्निचर अकाउंट. ठीक आहे. फर्निचर अकाउंट. फर्निचर अकाउंटला ग्रुप काय येणार, तो ग्रुप इथनं ते हे 28 ग्रुप इथं तुम्हाला दिसतात. ठीक आहे. कुठला ग्रुप येईल त्याला, तर फिक्स द्यायचं आहे. ठीक आहे. बाकी हे सगळं स्किप करा, हे आपल्याला पुढे ऍडव्हान्स मध्ये आहेच आहे, कशासाठी काय वापरतात. इथं 2च गोष्टी लेजरमध्ये तुम्हाला सध्या लक्षात ठेवायच्या, लेजरचं नाव आणि लेजरचा ग्रुप. बस एवढ्या 2 गोष्टी तुम्हाला समजल्या. ऍक्सेप्ट यस, एंटर मारलं, झालं. पुढे काय आहे, लॅपटॉप अकाउंट. आणि प्रत्येक लेजरच्या पुढे लेजरचं नाव लिहिलं की अकाउंट हा शब्द लिहायची सवय लावा. ठीक आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर तुमचं जे तुम्ही लेजरचं नाव लिहिणार आहे त्यातलं पहिलं अक्षर कॅपिटल असावं, ही पण सवय लावा. कारण रिपोर्ट जनरेट होताना त्या गोष्टी महत्वाच्या असतात. ठीक आहे. याला पण काय येईल, फिक्स्ड ऍसेट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे, कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटला काय येईल, कॅपिटल अकाउंट. एकदम सोपं आहे, व्यवस्थित समजून घेतलं ना काही अवघड नाहीये. पहिले ट्रान्झिशनचे आपले लेजर सगळे तयार झाले. आता दुसऱ्या ट्रान्झिशन मध्ये काय, बिझनेस परचेस ट्रेडिंग मटेरियल फ्रॉम केके एंटरप्राइजेस फॉर 65,000 ऑन अ कंडिशन ऑफ 10% कॅश पेमेंट अँड रेस्ट ऑफ 25 डेज क्रेडिट. याचा अर्थ कोणाला कळालाय, ट्रान्झिशनचा अर्थ समजणं फार महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय आपण नाही काय काम करू शकणार. याचा अर्थ आहे केके एंटरप्राइजेस कडून आपण ट्रेडिंग मटेरियलचं गुड्स खरेदी केलंय. त्यातलं कितीचं खरेदी केलंय, 65,000चं खरेदी केलंय. त्यात 10% कॅश पेमेंट दिलंय आणि राहिलेलं जे पेमेंट आहे ते 25 दिवसाच्या उधारीवरती घेतलंय. याचा अर्थ काय झाला, 6,500 रुपयाची तुमची परचेस कॅश वरती झालंय आणि राहिलेली जी अमाऊंट आहे ती तुमची 25 दिवसाच्या
क्रेडिट पिरियड वरती तुम्ही ती घेतलेली आहे. म्हणजे इथं तुम्हाला हे फक्त ट्रान्झिशन करून घेताना समजून घ्यायचंय की अमाऊंट कुठे किती वापरायचं. म्हणजे याच्यात काय येणार आहे, एक येईल के एंटरप्राइजेस, दुसरं येईल परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट ऑलरेडी आपलं रेडीच आहे. म्हणजे आपल्याला इथे के एंटरप्राइजेस आणि काय म्हणावं लागेल, परचेस अकाउंट. ठीक आहे. आता के एंटरप्राइजेस कडनं काय केलंय, आपण माल परचेस करतोय, बरोबर. आता माल जर त्याच्याकडनं परचेस करत असेल त्याला ग्रुप काय येणार, हे फक्त डोक्यात ठेवायचं की ज्याच्याकडनं आपण माल परचेस करतो त्याला ग्रुप काय घेत असतो, सेंड्री क्रेडिटर्स. दोन आहेत, सेंड्री क्रेडिटर्स आणि डेटर्स. ज्याला माल विकतो त्याला डेटर्स आणि ज्याच्याकडून खरेदी करून घेतो त्याला क्रेडिटर्स. ठीक आहे. त्यानंतर काय येईल, परचेस अकाउंट. परचेस अकाउंटला ग्रुप काय आहे, परचेसला परचेस, सेल्सला सेल्स. एकदम सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. दुसरं ट्रान्झॅक्शन झालं. तिसरं काय म्हणताय, बिझनेस परचेस अ न्यू ऑफिस लॅपटॉप फ्रॉम विजय स्टोर्स फॉर 36,000 फॉर ऑन 4 इक्वल इन्स्टॉलमेंट. आउट ऑफ 1 इन्स्टॉलमेंट शुड बी पेड इमिजिएटली. हेही सेम तसंच आहे. इथे तुम्हाला काय करायचंय, तर विजय स्टोर्स कडनं लॅपटॉप विकत घेतलाय, त्यातले 36,000चे 4 इन्स्टॉलमेंट घेतलेत, त्यातला एक इन्स्टॉलमेंट त्याला दिला, म्हणजे 9,000 आपण रुपये पे केलेत. राहिलेले जे पैसे आहेत ते तुमचे इन्स्टॉलमेंट म्हणजे थोडक्यात क्रेडिट वर्थ झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे इथे तुम्हाला दोन गोष्टी घ्याव्या लागतील. एक लॅपटॉप ऑलरेडी तुमचं तयार आहे, त्याच्यानंतर आहे विजय स्टोर्स. ठीक आहे. इथे काय येणार, विजय स्टोर अकाउंट, त्याला काय येईल, सेंड्री क्रेडिटर्स. लॅपटॉप तर ऑलरेडी तुमचं तयार आहे, कॅश पण तुमचं रेडीच आहे. जे तयार आहेत ते परत परत रिपीट जरी तुमच्या ट्रान्झॅक्शन मध्ये तर तयार करायची गरज नाही, आणि जरी प्रयत्न केला तरी ते होणार नाही, लगेच तुम्हाला डुप्लिकेट एंट्री सांगत असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पुढे बिझनेस परचेस, न्यू लॅपटॉपचं झालं. पुढचं 4th ट्रान्झॅक्शन आहे, बिझनेस टूक 1 लीगल सर्व्हिस फॉर बिझनेस कॉर्पोरेशन फॉर 8,500 फ्रॉम A1 टॅक्स सोल्युशन टू बी पेड ऑन ऑर बिफोर 30 एप्रिल 2022. म्हणजे ही सुद्धा काय झाली, थोडक्यात क्रेडिटवरच सर्व्हिस झाली. कोणाकडून घेतली, तर A1 टॅक्स सोल्युशन कडून. ठीक आहे. आणि काय घेतली, तर लिगल सर्व्हिस, म्हणजे लिगल सर्व्हिस परचेस असं तुमचं ते लेजर तयार होईल थोडक्यात. ठीक आहे. आता इथे काय म्हणणार तुम्ही, A1 टॅक्स सोल्युशन अकाउंट, त्याला ग्रुप काय येणार, सेंड्री क्रेडिटर्स. त्याच्याकडनं परचेस करतोय म्हणजे सेंड्री क्रेडिटर्स येईल. त्याच्यानंतर काय करतोय आपण, एक लिगल सर्व्हिस घेतोय आपल्या बिझनेस साठी, तर त्याचं एक लेजर तयार होईल. लिगल सर्व्हिस ते पण कुठल्यामध्ये जाणार, परचेस. ठीक आहे. त्याला ग्रुप काय येईल, परचेस अकाउंट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय, कॅश डिपॉझिटेड बाय ग्लोबल सिटी बँक, म्हणजे ग्लोबल सिटी बँकेच्या नावाने तुमचं लेजर तयार होईल. त्याला ग्रुप काय येईल, बँक अकाउंट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय, कॅश तर ऑलरेडी आहेच आहे. कॅश सेल्स ऑफ ट्रेडिंग मटेरियल टू प्ले 12,000 विच इज पेड बाय UPI पेमेंट टू मिस्टर अरुण कुमार. अरुण कुमारला आपण माल विकलेला आहे आणि त्यांनी आपलं पेमेंट पण केलेलं आहे UPI द्वारे. ठीक आहे. म्हणजे मिस्टर अरुण कुमार अकाउंट येईल. आता याला माल विकलाय म्हणजे याला काय झालं, सेंड्री डेटर्स. ठीक आहे. आणि UPI द्वारे पेमेंट मिळालं तर आपण UPI द्वारे पण घेऊ शकतो. UPIचं पेमेंट ऑलरेडी बँकेत जमा होतं, बँक अकाउंट सुद्धा घेऊ शकतो, डिपेंड आहे त्याच्यावर. त्यानंतर गुड सोल्ड टू मिस्टर श्री राधे एंटरप्राइजेस, तर राधे एंटरप्राइजेसचं अकाउंट तयार होईल. त्याच्यात काय केले, 1,20,000चं विकलंय माल आपण त्याला, आउट ऑफ टोटल सेल्स व्हॅल्यू रिसिव्ड 20,000 व्हाया UPI. त्यातले 20,000 रुपये दिले, राहिलेले 1,00,000 त्याचं क्रेडिटवर झालं. ठीक आहे. जे काय येईल इथे, राधे एंटरप्राइजेस अकाउंट, त्याला पण ग्रुप काय ना, सेंड्री डेटर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय, 8वं ट्रान्झॅक्शन, अ चेक ऑफ ₹98,000 रिसिव्ड फ्रॉम श्री राधे एंटरप्राइजेस. त्यातला परत 98,000चा चेक त्यांनी दिलाय. ऑलरेडी राधे एंटरप्राइजेसचा आपल्याकडे लेजर तयार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे ट्रान्झॅक्शन काय सांगितलंय पहा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे.
अ चेक ऑफ ₹98,000 रिसिव्ड फ्रॉम श्री राधा एंटरप्राइजेस ॲज फुल अँड फायनल सेटलमेंट. हा शब्द यातला फार महत्वाचा आहे. फुल अँड फायनल सेटलमेंट म्हणजे काय झालं, त्याने 98,000चा चेक दिलाय आणि तिथे राधेश एंटरप्राइजेस सोबत झालेला व्यवहार क्लोज करायचा आहे. फुल सेटलमेंट याचा अर्थ अकाउंट क्लोज करायचं. आता अकाउंट क्लोज करायचं तर त्याचा संबंध वरती आहे. कशाशी आहे? राधे एंटरप्राइजेसला माल विकला 1,20,000 रुपयाचा. त्यातले 20,000 रुपये त्याने त्याच दिवशी दिले आणि 15 तारखेला काय केलंय, 98,000चा चेक दिलाय आणि अकाउंट क्लोज केले. याचा अर्थ काय? याचा अर्थ 2,000 रुपये डिस्काउंटला गेले, कारण डिस्काउंट दिल्याशिवाय तर अकाउंट क्लोज नाही होणार. म्हणजे इथं जरी तुमच्या ट्रान्झॅक्शन मध्ये त्याचा उल्लेख नसला तरी तुम्हाला एक अकाउंट तयार करावं लागेल, डिस्काउंट अकाउंट. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ह्या केसमध्ये आपल्याला डिस्काउंटला दोन आहेत. डिस्काउंट तुम्हाला रिसिव्ह पण होतो, डिस्काउंट तुम्हाला पे पण होतो. म्हणजे तुम्ही देता पण डिस्काउंट दिला बी जाऊ शकतो, डिस्काउंट घेतला बी जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे डिस्काउंट नॉमिनल अकाउंट आहे, तुमचा इन्कम पण आहे, एक्सपेन्स पण आहे. कमिशन तुमचा त्या सेम ते एक्सपेन्स पण आहे आणि इन्कम पण आहे. ठीक आहे. तसं आता ह्या केसमध्ये डिस्काउंट काय झाला, आपला एक्सपेन्स झाला का इन्कम झाला? एक्सपेन्स झाला. म्हणजे इथे तुम्हाला डिस्काउंट ज्यावेळेस तुम्ही बनवणार त्यावेळेस ते येईल डिस्काउंट अकाउंट आणि त्याला ग्रुप काय येईल, इनडायरेक्ट एक्सपेन्स. एक्सपेन्स झालाय ना, इन्कम कसं, एक्सपेन्सला एक्सपेन्सच आहे. ठीक आहे, लक्षात आलं. एवढे लेजर्स तुम्हाला हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल तर करावे लागतील. ओके. आता आपण सेकंड स्टेज आपली कंप्लीट झाली. थर्ड स्टेज कडे मूव्ह होऊ, व्हाउचर एंट्री. आता काय करावं लागेल आपल्याला? व्हाउचर एंट्री करावं लागेल. व्हाउचर एंट्री मध्ये काय करावं लागेल? एस्केप करून यातून बाहेर या. सगळे लेजर तुम्हाला वाटलं की मला चेक करायचे खरंच माझे लेजर तयार झालेत का, तर इथं गेटवे ऑफ टॅली मध्ये आलं की अल्टर मध्ये जा, तिथून लेजर पहा. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसणार. इथं लेजर मध्ये जा, जेवढे तुमचे लेजर तयार आहेत सगळे लेजर इथं तुम्हाला डिस्प्ले होतील. लक्षात आलं. आणि जर तुम्हाला असं वाटलं एखाद्या लेजर मध्ये चुकून माझ्याकडनं ग्रुप बदलला गेलाय किंवा चुकलाय, तर अल्टर मध्ये जाऊन तुम्ही तो चेंज करू शकता. म्हणजे तुम्ही A1 एंटरप्राइजेसला वाटलं मला सेंट्री डेटाच्या ऐवजी क्रेडिटच्या ऐवजी डेटाच करायचा आहे, तर तुम्ही अल्टर मध्ये जाऊन तो करू शकता. ठीक आहे, लक्षात आलं. लेजर तयार झाले. आता कुठं जाणार आपण? व्हाउचर. व्हाउचर वरती गेलं की इकडे आपल्या लेजरची लिस्ट दिसायला लागते. ही लेजरची लिस्ट आहे आणि इकडे तुम्हाला व्हाउचरचे जे काही टाईप सांगितलेले आहेत ते सगळे टाईप येतात. कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट, जर्नल, सेल्स आणि परचेस. आणि इतर अजून वेगळे व्हाउचर्स आहेत, ते पुढे पुढे तुम्हाला त्या त्या टॉपिक नुसार शिकवले जाते. सध्या आपण कुठले कुठले व्हाउचर शिकणार आहे? कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट, जर्नल, सेल्स आणि परचेस. यातलं एक सिंपल ओव्हरव्ह्यू सांगतो. कॉन्ट्रा कायसाठी वापरतात? बँकेत पैसे ठेवले, बँकेतनं पैसे काढले किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केले. ठीक आहे, कॉन्ट्रा वापरा. कुणी आपल्याला पेमेंट म्हणजे आपण दिलं कोणाला पेमेंट चेकनी अथवा कॅशनी, तर पेमेंट व्हाउचर वापरा. कुणी आपल्याला दिलं चेकनी किंवा कॅशनी, तर रिसिप्ट व्हाउचर वापरा. ऍडजस्टमेंटची एंट्री असेल तर जर्नल व्हाउचर वापरा. गुड्स सेल्स केलं, कॅशवर असो क्रेडिटवर असो, सेल्स व्हाउचर वापरा. आणि गुड्स परचेस केलं, कॅशवर असो क्रेडिटवर असो, परचेस व्हाउचर वापरा. ठीक आहे, परचेस आणि सेल्स फक्त गुड्स साठी वापरलं जातं, हे लक्षात ठेवा. मी लॅपटॉप खरेदी केला म्हणजे परचेस केला तर माझं परचेस व्हाउचर येणार नाही, हे ध्यानात ठेवा. जर रोखीनं खरेदी केलं पेमेंट व्हाउचर येईल, उधारीवर खरेदी केलं जर्नल व्हाउचर येईल. ठीक आहे, कारण ऍडजस्टमेंट आहे. त्यानुसार आता आपल्या या एंट्री आपल्याला कराव्या लागतील. आता पहिलं काय, बिझनेस स्टार्ट केलाय म्हणजे आपल्याकडं कॅश आली, बरोबर. म्हणजे यासाठी आपण व्हाउचर कुठला वापरणार? रिसिप्ट व्हाउचर. कॅश आली ना, रोख. म्हणजे काय करणार, इथे पहिलं तुम्हाला व्हाउचर वरती क्लिक करायचे. व्हाउचर वर क्लिक केलं की ते व्हाउचर इकडे दिसायला. सिंपल आहे. आणि ह्या व्हाउचरचे जे शॉर्टकट्स आहेत ते तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवा. या प्रत्येक शॉर्टकटला म्हणजे ते F4 दाबला की कॉन्ट्रा, F5 दाबलं की पेमेंट, F6 दाबलं की रिसिप्ट, हे सगळं नीट व्यवस्थित तुमचं प्रॅक्टिसमध्ये. तुम्ही इकडे जाऊन क्लिक करत बसायची गरज नाही. इथले तर तुम्ही ते वापरलं की त्यानुसार वापर करू शकता. आता रिसिप्ट व्हाउचर मध्ये काय, पहिलं क्रेडिट आणि नंतर डेबिट. काही व्हाउचर्स मध्ये सुरुवातीला क्रेडिट आणि डेबिट येतं, तर तेवढं फक्त लक्ष ठेवायचं. ठीक आहे. आता क्रेडिट काय होणार इथे, तर कॅपिटल अकाउंट.
बरोबर. क्रेडिटला आपली मॅन्युअली जी एंट्री तीच इकडे आपल्याला करायची. ठीक आहे. कॅपिटल किती येत आहे टोटल? सोडवलंय तुम्ही सगळ्यांनी प्रॉब्लेम? 50,000. ठीक आहे. ही अमाऊंट इकडे टाका. लगेच डेबिट येईल. डेबिटला पहा इथे मगाशी तुम्हाला कॅश दिसत नव्हतं, आता कॅश दिसायला लागलं. कॅश किती आहे? 50 कुठे आहे? कॅश आहे 15,000. ठीक आहे. इथे टाका 15,000. परत डेबिट काय आहे? फर्निचर. फर्निचर किती आहे? 10,000 आणि लॅपटॉप. एकदम सिंपल एंट्री आहे. म्हणजे हे आलं डेबिट, इकडे आलं क्रेडिट. झालं. एंट्री अशा पद्धतीनं करायची. सिंपल आहे. इकडे तुम्ही आलात, इकडे तुम्हाला नॅरेशन लिहायचंय. स्टार्टेड. ठीक आहे. हे नॅरेशन म्हणजे काय? तर तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शनचं संक्षिप्त मध्ये थोडक्यात माहिती, त्याला नॅरेशन म्हणतो. ठीक आहे. दिलं. हा बरं झालं, हा प्रॉब्लेम आला. ठीक आहे. आता हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा प्रॉब्लेम नाहीये, हा तुम्ही डेट सेट केली नाही म्हणून इथं आलेलं आहे. आता याचा अर्थ काय आहे ते सांगताय. 1 एप्रिलच्या 2026च्या खाली जे तुम्ही टाकला, इथं तुमचं बघितलं तुम्ही, तर तुमच्या व्हाउचरची जी डेट आहे ती ऑलरेडी तुम्ही इथं सेट केली 31 काहीतरी 12 काहीतरी होती, 31 मार्च 2026. आणि आपण तिकडे काय सांगितलंय? फायनान्शियल इयर 1 एप्रिल 2026. आता म्हणजे काय झालं, याचा अर्थ काय झालाय कळाला? आपण कंपनीत सांगतोय की माझं ट्रान्झॅक्शन 1 एप्रिल 2026 पासून पुढे, आणि इथं काय म्हणतोय तुम्ही, माझा ट्रान्झॅक्शन 31 मार्च 2026 चा करायचे. आता 1 एप्रिल 2026 अगोदर का 31 मार्च 2026 अगोदर? 31 मार्च 2026 अगोदर. म्हणजे आपल्या कंपनीच्या डेटाबेसमध्ये 31 मार्च 2026 ची डेटच नाहीये. मग ती डेटची एंट्री कसा घेईल तो? म्हणून तो प्रॉब्लेम त्यांनी दाखवला. मग त्यासाठी काय करायचंय? त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट एक करायची, इथे पिरियड मध्ये जायचं, Alt F2 केलं तरी चालेल, आणि इथं ती डेट टाकायची. याच्यामध्ये पिरियड ऑलरेडी 1 एप्रिल 2025 आहे, तर त्याला तुम्ही काय करा, फक्त 26 करा. 1 एप्रिल 2026, आणि याला काय म्हणणार इकडे 31 मार्च 2027. ठीक आहे. आता इकडे तुम्ही F2 केलं तर तुम्हाला इथे डेट येईल. व्हाउचरची डेट काय? तर 1 एप्रिल, इथं 31 मार्चच्या ऐवजी काय टाकायची? 1 एप्रिल 2026. आता आपण इथे आलो तर आपल्याला हिंदी, आपले व्हाउचर डेट काय आहे? 1 एप्रिल 2026. 1 एप्रिल 2026 ही आपल्या फायनान्शियल इयर मध्ये आहे का कंपनीच्या? तर आहे. बरोबर. आता तो आपल्याला एरर दाखवणार नाही, आपली एंट्री लगेच होणार. ठीक आहे. अशा वेळी त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. झाली पहिली एंट्री. त्यांचं दुसरं काय आहे? बिझनेस परचेस ट्रेडिंग मटेरियल फ्रॉम KK एंटरप्राइजेस फ्रॉम 65,000. त्यातलं 10% तुम्ही कॅशमध्ये दिलंय, राहिलेलं पेमेंट तुम्ही क्रेडिटवरती दिलं. आता काय केलं, इथं ट्रेडिंग मटेरियल आपण परचेस केलेलं आहे. बरोबर. म्हणजे काय येणार इथे? कुठलं व्हाउचर येईल? परचेस व्हाउचर येईल. आता परचेस व्हाउचरसाठी तुम्हाला काय करायला लागेल? इकडे परचेस मध्ये जा. आता परचेस व्हाउचर आणि सेल्स व्हाउचर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, एकदा का तुम्ही परचेस वरती क्लिक केलं किंवा सेल्स वर क्लिक केलं की तुम्हाला इथे अकाउंटिंग इनवाईसच्या ऐवजी ऍटम इनवाईस किंवा व्हाउचर असे 2-3 प्रकार आहेत परचेस मध्ये एंट्री करायचे. आता आपल्याला इथे काय करायचंय, तर व्हाउचरची प्रॅक्टिस करायची. म्हणून इथं काय म्हणायचं माहितीये का? चेंज मोड. काय म्हणायचं? चेंज मोड. चेंज मोड केलं की त्याला ऍज व्हाउचर म्हणा. ऍज व्हाउचर केलं की ते व्हाउचर सारखं डेबिट क्रेडिट येईल. ठीक आहे. हे इथे आलं. आता इथे काय आहे? क्रेडिट. क्रेडिटला कोण आहे? तर KK एंटरप्राइजेस. बरोबर. किती अमाऊंट आहे? हे बाकीचे सगळे स्किप करा, हे काय आपण नंतर पाहू, त्याचा काय विषय नाही. हे सगळे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन रिलेटेड पार्ट आहे. किती? 65,000. ओके. आता ह्या 65,000चं काय केलंय आपण? परचेस केलंय. बरोबर. मात्र काय झालंय की याच्यामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलं की यातलं 65,000 जे परचेस केलंय ना तुम्ही, त्यातलं 10% काय केलंय तुम्ही? लगेच पेमेंट त्याला देऊन टाकले, आणि राहिलेलं जे आहे 25 डेच्या क्रेडिट वरती. ठीक आहे. आता ज्यावेळी तुम्ही इथे एंट्री करायला जाल, एंट्री करायला गेलात की इथे तुम्हाला जर वाटलं की आता मला ही जी अमाऊंट आहे, म्हणजे ऑलरेडी काय केलं, 65,000ची एंट्री तुमची कंप्लीट झाली. बरोबर. तर इथंच तुम्ही परचेस जर केलं KK एंटरप्राइजेसचं की 65,000 10% लेस केली, कॅशमध्ये अमाऊंट टाकली, तर काय होईल?
तर परचेस तेवढ्याच झाले असं त्याचा अर्थ होईल. म्हणून ही एंट्री पहिली करून घ्यायची. ही एंट्री झाली की तुम्ही परत पेमेंटमध्ये जा आणि इथं त्याला काय सांगा की के के एंटरप्राइजेसला काय केलंय तुम्ही 10% अमाऊंट दिली. 10% अमाऊंट मध्ये दिली म्हणजे किती दिली? तर 6,500 दिली. कोणाला दिले? तर कॅशनी दिलेत का युपीआयनी दिलेत का कसे दिलेत ते पहा. काय म्हटलं इथं? पेमेंट कॅशनी दिले. तर इथं काय म्हणणार आता आपण? कॅश. जसं आपण इथं कॅश वरती क्लिक करून हे करणार तर ऑटोमॅटिकली के के एंटरप्राइजेसचा बॅलन्स 58,500 झाला. लक्षात आहे? म्हणजे ही एंट्री तुमची अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे? बिझनेस परचेस न्यू ऑफिस लॅपटॉप आणि त्याचे 4 इन्स्टॉलमेंट केलेत. याचा अर्थ काय झाला? तर 9,000 रुपये तुम्ही दिले आणि त्यातले राहिलेले पेंडिंग वरती आहेत. ठीक आहे. तर तुमचं काय येईल? आता इथे तुम्ही काय केलताय? पेमेंट व्हाउचर काय येणार इथे? विजय स्टोअर. बरोबर. कोणाकडून खरेदी केले तुम्ही? विजय स्टोअरला पैसे देताय ना. किती दिले? तर 9,000 रुपये दिले. पण त्या अगोदर आपल्याला पहिला लॅपटॉपची अमाऊंट घ्यावी लागेल. कितीचा लॅपटॉप आहे? 36,000. जे विजय स्टोअर कडनं तुम्ही काय केले? 36,000 रुपयाचा लॅपटॉप विकत घेतलाय. काय विकत घेतलाय? लॅपटॉप. आता ही गंमत पहा. व्हाउचर घेतलंय मी पेमेंट. ठीक आहे. आणि मी जर एंट्री करायला गेलो विजय अकाउंट डेबिट टू लॅपटॉप तर काय होणार याचा अर्थ? काय झालं याचा अर्थ? तर ही जी एंट्री ना ही एंट्री पूर्णपणे चुकीची झाली ना. अशी एंट्री नाही होणार. विजय स्टोअर काय आहे? गिव्हर आहे का रिसिव्हर आहे? गिव्हर आहे. विजय स्टोअर कोण आहे? पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंट मध्ये गिव्हर कुठे लिहिला जातो? क्रेडिटला. आपण व्हाउचर मध्ये कुठे टाकतोय? ठीक आहे. त्यामुळे ही एंट्री करताना आपल्याला वापरावं लागेल जर्नल व्हाउचर. कुठलं व्हाउचर वापरायचं? जर्नल व्हाउचर. इथं काय म्हणणार तुम्ही? एंट्री कशी होईल आपली? लॅपटॉप अकाउंट 36,000 आणि क्रेडिटला कोण येईल? विजय स्टोअर. म्हणजे 36,000चा लॅपटॉप विकत घेतला असा त्याचा सरळ सरळ अर्थ झाला. ठीक आहे. आता आपण काय करतोय? त्यातले 9,000 रुपये विजय स्टोअरला देतोय. तर आता आपण इथं पेमेंट व्हाउचर वापरू शकतो. ठीक आहे. आता इथे तुम्ही गेलात तर इथं डेबिटला पेज. कारण आता काय झालं? विजय स्टोअर रिसिव्हर झाला. ठीक आहे. मग इथे काय करणार? डेबिट द रिसिव्हर प्रमाणे तुम्ही जे आता डेबिटला येईल. इथे म्हणा 9,000. इथं काय म्हणणार? कसं दिले पेमेंट? कॅश आहे का युपीआय? इमिजिएट केले. काही उल्लेख नाही केलेला. आपण कॅश वापरू शकतो. ठीक आहे. हे पहा. आता कॅश इथं काय सांगितली त्यांनी? लगेच निगेटिव्ह मध्ये सांगितले. किती? 500 रुपये निगेटिव्ह बॅलन्स. याचा अर्थ कळाला? आपल्याकडे सुरुवातीला कॅश किती होती? 15,000 ना. 15,000 होती. तर त्यातली तुम्ही वापरलेली कॅश आणि आता तुमच्याकडे तुम्ही याला 9,000 रुपये देताय. तर तुमच्याकडे ऑलरेडी 500 रुपये नाहीये तुमच्या अकाउंटला असं टॅली सांगते. म्हणजे असंही आपल्याला निगेटिव्ह बॅलन्स लगेच तिथल्या तिथं दाखवला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन काय? बिझनेस टू लीगल सर्व्हिस आणि त्याला केले किती केले आपण? 8,500. ठीक आहे. आणि ती आपण 30 एप्रिल पर्यंत देणार आहे. लगेच दिलेली नाही. म्हणजे ही पण एंट्री कशावर येणार आपली? तुम्ही सर्व्हिस परचेस केली. इथं तुम्हाला चेंज मोड मध्ये जावं लागेल. इथं काय म्हणणार? ऍज व्हाउचर. इथं काय म्हणणार? कोणाकडनं घेतली आपण ती सर्व्हिस? A1 टॅक्स सोल्युशन. कितीची? 8,500. इथं काय म्हणणार? लिगल सर्व्हिस. पेड केलेलं नाही त्यामुळे कॅशचा काही संबंध नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय? कॅश डिपॉझिटेड सिटी बँकेमध्ये 5,000. ठीक आहे. कुठलं व्हाउचर येईल? कॉन्ट्रा. आता याच्यामध्ये डेबिटला कोण? क्रेडिटला कोण? कॅश का बँक?
इथं आता क्रेडिट आले सुरुवातीला, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे इथं काय म्हणणार तुम्ही, कॅश क्रेडिट होणार. कॅश डिपॉझिट करतोय ना बँकेत. किती, 5,000. हे बघा त्याने सांगितलं कॅश नाहीये, तुम्ही बँकेत डिपॉझिट करताय, म्हणजे एंट्री. ठीक आहे, 5,000 करताय तर कोणत्या कोणत्या किती नोट ते पण लगेच येतं. समजा मी घेतल्या 2,000च्या, 2,000ची एक, 1,000च्या किती टाकायला लागतील, 2, 3, किती लागतील, किती लागतील, किती, 500ची नाही टाकायची. हा 500ची नाही हे माझ्याकडे 2,000च्या आणि 1,000च्या नोट आहेत. कसं काय अकाउंटंट व्हायचे तुम्ही, 2,000च्या 1,000च्या नोटा बंद झाल्यात आता. हा कसं होणार ना. किती आपली अमाऊंट, ठीक आहे. हे पण तारतम्य ठेवलं पाहिजे ना. हा ठीक आहे, इथं तुम्ही नॅरेशन तुमचं डिपॉझिटेड म्हणून लिहू शकता. त्यानंतर पुढे काय आहे, 6 एप्रिलला काय केलंय, कॅश सेल झालंय 12,000चं, त्याच्यावरती युपीआय पेमेंट आपण अरुण कुमारकडनं घेतलंय. म्हणजे काय येणार इथे, कुठलं व्हाउचर येईल, सेल्स. इथं काय म्हणायला लागेल, चेंज मोड मध्ये जाऊन ॲज व्हाउचर. कोणाकडनं घेतोय आपण, मिस्टर अरुण कुमार. किती आहे अमाऊंट, 12,000 ना, 8,500 किती आहे, 1,00,000 नाही, 12,000. ओके, 12,000. इथं काय म्हणणं, सॉरी, सेल्स अकाउंट आपलं तयार करायचं राहिलंय बा मगाशी. इथं आपण सेल्स केले म्हटल्यानंतर सेल्स अकाउंट तयार केलं नव्हतं. इथे आपण म्हणू शकतो सेल्स अकाउंट. ही एक टॅली प्राईम मध्ये चांगली सोय, डायरेक्ट क्रिएट करता येतं. नाही तर पहिलं टॅली आरपी परत बाहेर या, परत क्रिएट मध्ये जा, मग करायला लागायचं, परत तिकडे बनवा, परत व्हाउचर मध्ये या. आता हे एकदम इझी झाले. राहिलंय ना तर तुम्हाला ते लगेच सांगतं. तिथंच ऑप्शन आपल्याला क्रिएटचा मिळतो. ठीक आहे, त्याला आपण एवढा माल त्याला विकला आणि त्या याच्यात त्यांनी काय केलंय, लगेच त्याचं युपीआय पेमेंट पण केलेलं आहे. आता त्यांनी पेमेंट केलं म्हणजे त्याची एंट्री काय होणार आहे आपली, रिसिप्ट मध्ये. ठीक आहे, काय येणार इथं, अरुण कुमार ना, किती, 12,000. डेबिटला काय आहे, आता इथे तुम्हाला युपीआय पेमेंट घ्यायचं असेल तिथं तुम्ही बँक अकाउंट मध्ये गेलात, तो इथं तुम्हाला ऑप्शन्स देतो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. पेज दाबला की येतो तो. कुठला केलंय पेमेंट, तर बाबा युपीआयने केलंय. इथं युपीआय आयडी काय वगैरे ते आपल्याला मग आपण तिथे टाकू शकतो. म्हणजे पर्टिक्युलर बरोबर त्या पद्धतीची नोंद आपल्याला त्यात करता येते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय, याला राधेश्यामला पण माल विकलाय 1,20,000चा, त्यातलं 20,000चं युपीआय पेमेंट. पहिलं काय करावं लागेल आपल्याला, सेल्स एंट्री करावी लागेल. श्री राधेश्याम किती येणार इथे अमाऊंट, 1,20,000. सॉरी, पहिलं काय करावं लागेल, चेंज मोड ॲज व्हाउचर, आणि इथे म्हणणार तुम्ही 1,20,000. झिरो बिरोकडे पण लक्ष ठेवायचं, चुकून एक कमी जास्त झाला तर लगेच अमाऊंटचा इश्यू येऊ शकतो. आता त्यातलं काय झालं, त्यातले 20,000चं त्यांनी युपीआय पेमेंट केलंय. म्हणजे काय झालं, रिसिप्ट झालं. रिसिप्ट मध्ये काय म्हणणार, राधेश्याम किती, 20,000. तर युपीआय पेमेंट आपण कशाद्वारे घेणार, तर आपल्या ग्लोबल सिटी बँकद्वारे. इथं स्पेस द्या पाहिजे, चेक लिहिलं ना ते स्पेस दिला की ट्रान्झॅक्शन टाईप्स येतात तुमच्या पुढे.
ठीक आहे. युपीआय आय डी काय असेल तो टाका. ओके. आता याचा संबंध काय आहे ते तुम्हाला दाखवतो शेवटच्या ट्रान्झॅक्शन पूर्वी. ठीक आहे. आता याच्यात काय झालं, 98,000 रुपयाचा चेक त्यांनी दिला आणि त्यांनी काय सांगितलं की बाबा आता आपलं अकाउंट काय झालं, फुल अँड फायनल सेटलमेंट. पण तुम्ही जर आता याच्यामध्ये जाऊन बघितलं राधेश्यामचा बॅलन्स, तुम्ही राधेश्यामचं सिलेक्ट केलं की खाली इथे तुम्हाला लगेच दिसतं बा 1,00,000 रुपये बॅलन्स आहे अजून त्याच्याकडे, करंट बॅलन्स येतो तिथे. आता इथे आपण त्याला ते रिसिप्टची एंट्री मारली की काय झालं बा 90,000 त्यांनी आपल्याला दिलेत. ओके. कसे दिले तर चेकनी दिलेत. तेव्हा चेकनी दिलेत, चेक नंबर वगैरे काय असेल तो इथे आपण टाकू शकतो. बँक कोणती दिली ते बँकेचे बी स्टेटस आपल्याला इथे टाकता येतात. तिथं नसतील तर स्पेस दिला की स्पेसिफाय करता येतं. स्पेसिफाय बँक नेम त्याला आपण असं गृहीत धरू किंवा त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचा चेक दिला. आपली ग्लोबल बँक आहे पण त्यांनी कोणत्या बँकेचा चेक दिला त्याची आपल्याला नोंद करायची, तर ते आपण असं करू शकतो. आता इथे एंटर मारला, राहिले किती. आता एस्केप करून जर तुम्ही बघितलं आणि डिस्प्ले मोर रिपोर्टमध्ये गेलात, इथे अकाउंट बुकमध्ये गेलात, त्याच्यानंतर इथे लेजरमध्ये गेलात आणि इथं जर तुम्ही राधेश्यामचा जर बॅलन्स बघितला तर राधेश्यामचा क्लोजिंग बॅलन्स आहे 2,000. याचा अर्थ काय, 2,000 रुपये अजून त्याच्याकडचं येणं आहे. पण तो काय म्हणतोय आपल्या व्यवहारामध्ये की बाबा फुल सेटलमेंट झालं, आमचा व्यवहार इथं संपला, जिथं 98,000 दिले ना मी तिथंच व्यवहार संपला. म्हणजे आपल्याला ही जी 98,000ची एंट्री आहे त्या 98,000च्या एंट्रीमध्ये काय करावं लागेल, 2,000 रुपये डिस्काउंटला टाकावे लागेल. आता ते कसे टाकणार त्याच्यात डायरेक्ट, तर त्यासाठी काय करायचं, इथे वाउचरमध्ये जा, परत पेज अप पेज डाऊन करून तुम्ही ती एंट्री परत घेऊ शकता. ठीक आहे. आलं ही एंट्री आलं. आता इथे तुम्ही 98,000च्या ऐवजी काय म्हणायचं, 1,00,000. त्यातच कशी करायची ती एंट्री सांगतो, सेपरेट बी करू शकता पण त्यात कशी करायची. आता इथं सिटी बँकेचा कितीचा चेक दिलाय तर 98चा दिलाय, तुम्ही तिथं 98च टाका. ते टाकलं की लगेच तो खाली विचारणार आहे तुम्हाला की 2,000चं काय बाबा अजून, बरोबर. कारण डेबिटला जर 1,00,000 टाकलं, क्रेडिटला जर तुम्ही 1,00,000 ठेवलं तर तुमचं ते मिसमॅच होणार आहे, तर तुम्हाला एंट्री ऍक्सेप्टच नाही होणार आहे. तर मग आता इथं तुम्हाला काय करावं लागेल, डिस्काउंट घ्यावं लागेल. आणि तुम्ही म्हटलं डिस्काउंट 2,000, तेव्हा ती एंट्री आपली ऍक्सेप्ट. आता जर तुम्ही डिस्प्ले मोर रिपोर्ट मध्ये जाऊन बघितलं आणि तिथे जर लेजरचा बॅलन्स बघितला तर तो तुम्हाला 0 झालेला दिसेल. क्लोजिंग बॅलन्स त्याचा दिसतोय का इथे, 1,20,000, 1,20,000. असं हा पूर्ण प्रॉब्लेम तुम्हाला करायचा. आता जर तुम्ही इथे बघितलं डिस्प्लेमध्ये जाऊन तुमचा ट्रायल बॅलन्स, तर ट्रायल बॅलन्स तुम्हाला इकडे ऑटोमॅटिक आलेलं दिसेल. तुम्ही बघितलं याची बॅलन्स शीट, तर बॅलन्स शीट तुम्हाला आलेली दिसेल. याचं बघितलं तुम्ही प्रॉफिट अँड लॉस, तर तुमचा प्रॉफिट अँड लॉस आलेला दिसेल. सगळ्या गोष्टी इथं ऑटोमॅटिकली जनरेट होतात आणि तुमचंही नेट प्रॉफिट 56,500 आलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही तो प्रॉब्लेम सोडवा. तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे तुम्ही ज्या वेळेस पाहणार त्याचा हे, तर तुमचं नेट प्रॉफिट याचा किती आलाय 56,500 किंवा ग्रँड टोटल आली याची 58,000, बॅलन्स शीटची 500. किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं पहा, सॉरी प्रॉफिट अँड लॉस दाखवले 58,500 प्रॉफिट अँड लॉस आहे. आणि बॅलन्स शीट आहे 2,05,000. ठीक आहे, येईल करता. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण ह्या ट्रान्झॅक्शनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा.